राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथे गुलमोहराच्या झाडाची बेकायदेशीर तोड, जबाबदारीवरून नागरिकांमध्ये संताप। राहुरी नगर परिषद हद्दीतील गोकुळ कॉलनी परिसरात एका गुलमोहर जातीच्या मोठ्या झाडाची विनापरवाना तोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राठी यांनी नगर परिषदेकडे झाड छाटण्याची परवानगी मागितली होती। त्यानुसार नगर परिषदेकडून त्यांना केवळ फांद्या छाटण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र नगर परिषदेचे कंत्राटी कामगार झाड छाटण्यासाठी घटनास्थळी पोहोचताच राठी यांनी त्यांच्यावर दबाव आणून झाड मुळासकट तोडण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे। झाड तोडल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे वृक्ष विभाग अधिकारी शंकर आगलावे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली। आगलावे यांनी राठी यांना झाड तोड प्रकरणी कठोर शब्दात जाब विचारला असून संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। महाराष्ट्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार परवानगीशिवाय झाडं तोडणं हा गंभीर गुन्हा मानला जातो। यामध्ये दोषींवर कठोर दंडात्मक आणि आर्थिक कारवाई होऊ शकते। सदर प्रकरणात राठी यांना काही राजकीय पुढारी मदत करून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजत आहे। त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि त्या पुढाऱ्यांवर कारवाई होणार का याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। तरी नागरिकांनी आरोपीवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।